शिंदे साहेबांनी ठरवलं असतं तर काही करू शकले असते। या ठिकाणी मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, परंतु एकदा निवडून यायचं आणि त्या ठिकाणी सोलापूरकरांच्या तोंडाला पानं पुसायचे हा यांचा वर्षानुवर्षाचा उद्योग आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरकर या सगळ्या गोष्टीचा हिशोब लक्षात ठेवलेला आहे। मुख्यमंत्री झाले, एक कंपनी त्यांना सोलापूरमध्ये आणता आली नाही, त्या ठिकाणी सायकलची फॅक्टरी सुरू करणार होते, नारळ फोडला आणि फॅक्टरीच आली नाही। त्यामुळे मला विश्वास आहे, माझा खुला प्रश्न आहे सुशीलकुमार शिंदे साहेबांना, ज्येष्ठ नेत्यांना, आदरणीय नेत्यांना, की त्या ठिकाणी ते हिंदूंना दहशतवादी म्हणले होते, ते भगवा आतंकवाद म्हणले होते, याचा हिशोब त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील हिंदू येत्या काळामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही। मंडळी एवढी 83 वर्षाची आपले वडील जर रात्रंदिवस लोकांसाठी असूनही हा महाराष्ट्र पिंजून काढत असतील आणि तुम्ही त्यांनाच विचारता, ह्याच्यावरून कळतं की तुमचे संस्कार किती आहेत, तुम्हाला कशी घरात शिकवण मिळते। आणि ते सगळे ज्यांना संस्कारच दिले गेले नाहीये ते सगळे एकत्र झालेले असतात। तुम्ही बघू शकता माझ्या विरोधात जे उभे राहिले, ज्याला तुम्ही पार्सल वगैरे म्हणता, मला काय म्हणायचं नाहीये, ते देखील काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल बोलत आहेत। चेतन भाऊनी बरोबर उत्तर दिलं त्या ठिकाणी, अरे भिडायचं तर माझ्याशी भेट ना, मी उभी आहे ना उमेदवार म्हणून, माझ्या वडिलांना काय एवढं बोलताय तुम्ही? आणि लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, ज्या माणसांनी संघर्ष केला, तुमची पावती नकोय, सगळं सोलापूरला माहिती की या माणसाचा संघर्ष काय ते, तुम्ही कोण येऊन आम्हाला सांगता? लाज वाटायला पाहिजे असं बोलायला। मी कधी कोणाच्या त्यांच्या वडिलांवर किंवा दादांचे करता, आपण सुसंस्कृत लोक आहोत, म्हणून मला इलेक्शन पण त्या पातळीला घेऊन नाही जायचं। मी उमेदवार आहे, ते उभे नाही राहिले, भिडायचं तर माझ्या कामाबद्दल बोला। 15 वर्ष उगाच नाही माझ्या लोकांनी मला निवडून आणलं, तो पण संघर्ष होता। आणि तुम्ही म्हणजे संघर्ष नाही म्हणजे तुम्ही माझ्या लोकांना अपमानित करताय, मला नाही, कारण का आमची लोक कामाला बघूनच निवडणुकीत मतदान करतात, दुसरी कोणती गोष्ट बघत नाही।